ना मग मी असेही ग्राहक पाहिले ना, त्यांनी 15 हातात घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे काही योग्य नाही म्हणून पुन्हा 14वर गेले ना, म्हणून असा प्रश्न उपस्थित होत नाही. हा काही वेळेचा राहतं. आणि मला वाटतं की ही चांगली संधी आहे. या संधीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येतात, माणसं लक्षात येतात, आपल्यामधल्या उणिवा लक्षात येतात, आपल्याला काही काम करण्यासाठी जी व्यस्ततेतून वेळ काढता आला नाही. कारण आनंद चित्रपट मी 3दा बघितला. 3 चित्रपट, त्या आनंद चित्रपटातला डायलॉग मला खूप आवडायचा, बाबू मोशा आहे जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही. तर मला असं वाटतं की मी जे केलं, मी प्रदेश अध्यक्ष होतो तेव्हा खडक वासगासारखी विधानसभा जिंकली. तेव्हा मला आठवतं की तेव्हा आमची पार्लमेंटरी बोर्ड असायची, आता नाही आहे, पण तेव्हा पार्लमेंटरी बोर्डमध्ये प्रत्येकाने विरोध केला होता की आपण खडकवासला लढवायची नाही. कारण स्वर्गीय रमेश वांजळे जे मनसेचे आमदार होते, त्यांची ती जागा, बारामती लोकसभेतली ती विधानसभा, आणि त्यांची धर्मपत्नी ही राष्ट्रवादीतून उभी होत आहे. तर बारामती लोकसभेत कशा लढवायची? मी एकटाच होतो की जो म्हणायचो आग्रहाने की नाही नाही ही लढवायची जागा. आणि मलाही एक अध्यक्ष म्हणून मलाही वाटायचं की काहीतरी आपल्यामध्ये असणाऱ्या संघटनेचा योग्य आपण उपयोग करू शकतो का, क्षमतेचा. तेव्हा इवन खडसेजी म्हणायचे हे लढवायची नाही. गडकरी साहेबांचा मला फोन आला, मी हट्ट केला. मग मी फक्त खडसेंना जाऊन एक गोष्ट सांगितली आणि खडसे म्हणाले नाही नाही मग लढवायची. मग तिथून आम्ही खडकवासला जिंकली. आम्ही अमरावती पदवीधर BT देशमुख सारखे एवढे मोठे दिग्गज लोक म्हणायचे पराभूतच होऊ शकत नाही, पण 30 वर्षानंतर ती जागा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी जिंकून दाखवली. शिक्षक मतदारसंघ 18 वर्ष डायगवानीजी आमदार होते, लोक म्हणायचे आता शिक्षक मतदारसंघ आपल्या हातातून गेला, तेव्हाही मी जिंकून दाखवला. भंडारा गोंदिया जिल्हा परिषद प्रफुल्लभाई पटेल तेव्हा विरोधात होते आणि त्यांचा इतका दबदबा, ते म्हणाले आपण नाही जिंकू शकत. दोन्ही आम्ही जिल्हा परिषद जिंकून दाखवल्या. तर मला वाटतं की जेव्हा जेव्हा जी संधी आली ती सिद्ध करण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. कदाचित आता अजून काही जबाबदारी पक्षाला द्यायची असेल तर ती जबाबदारी सुद्धा मी शक्तीने पूर्ण करेन, हा विश्वास मला आहे. नाही, ती जी जबाबदारी आहे, ज्या दिवशी तुम्ही नाराज आहात का अशा बातम्या आल्या, त्या दिवशी देवेंद्रजी म्हणाले होते की ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत सुधीर भाऊ, आणि त्यांच्यासाठी एक वेगळी जबाबदारी आम्ही निश्चित केलेली आहे. तर ती कळली का तुम्हाला? नाही, अजून समजली नाही. आता कधी पुन्हा प्रश्न विचारा, म्हणजे तुमच्या माध्यमातून समजली तर बरं होईल. पण तुम्ही विचारू शकता ना. याच मुद्द्यावर प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही लोकसभेच्या वेळेला तुम्हाला दिल्लीत जायचं नव्हतं, पण नंतर तुम्ही म्हणायला लागलात पक्ष देईल ती जबाबदारी. आता जर पक्षानं पुढील महिन्यात तुम्हाला नवीन जी बांधणी होणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष नवीन येतील, त्यावेळेला जर तुम्हाला महासचिव पदाची जबाबदारी दिली तर तुम्ही घेणार, जाणार तुम्ही? ऐका ना, मी लोकसभेत जाऊ इच्छित नव्हतो.